नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचेच म्हणजे गव्हाची जी सुजी असते त्याचे लाडू. बनवायला खूप सोपे आणि अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. तर त्यासाठी इथं मी घेतलेली आहे गव्हाची सुजी. तर ही सुजी कशी बनवायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर गहू जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कपड्यामध्ये बांधून एक 5-7 तासासाठी ठेवून द्यायचं. आणि ते ओले गहूच तसेच बांधून ठेवायचे आणि नंतर 5-7 तासांनी थोडेसे ते सुकतात, फुलतात. तर तेच गहू, ओलसर गहू गिरणीमध्ये दळून आणायचे आणि 2 ते 3 वेळा छान मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आणि जे पीठ असतं ते पीठ आपण इथं वापरणार आहोत. हे जे पीठ आहे जास्त बारीक नसतं, रवाळ असतं. तर त्याच पिठाचे आज आपण लाडू बनवणार आहोत. तर इथं 2 ग्लास मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यासाठी अर्धा ग्लास गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस जो आहे तो लो टू मीडियमच ठेवायचा सुरुवातीला आणि नंतर लो गॅसवरच आपल्याला हे सर्व भाजायचं आहे. सुरुवातीला हे जे कोरडं पीठ आहे ते मी एक 5-7 मिनटासाठी भाजून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला मिक्स करायला सोपं जातं आणि पीठही थोडंसं भाजलं जातं. जेव्हा तूप टाकतो त्यावेळेस जे पीठ आहे ते जड जातं हलवण्यासाठी, त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं भाजून घ्यायचं. त्याने प्रोसेस जी आहे ती पटकन होते आणि पीठही आपल्याला हलकं जातं भाजायला. तर बघा एक 5-7 मिनटं छान असं भाजून घेतलं आहे. थोडा कलरही पिठाचा आता बदललेला आहे. तर या स्टेजला आपलं जे तूप घेतलं आहे ते तूप यामध्ये टाकायचं आहे. तर पूर्ण मी अर्धा ग्लास जे तूप आहे ते इथं वापरलेलं आहे. लागलं तर अजून आपण तूप घेऊया, कारण पिठाच्या क्वालिटीनुसार सुद्धा तुपाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. तर तूप जे आहे ते पूर्ण आपण पिठामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाहीत. सहसा गुठळ्या होतच नाहीत, कारण जे गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं जाडसर असतं, त्यामुळे गुठळ्या बिलकुल होत नाही. जसे आपल्या बेसनच्या पिठाच्या गुठळ्या होतात तसे याच्या गुठळ्या होत नाहीत. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असं हे मिक्स होत आहे आणि आता ग्लासमध्ये जे थोडंसं तूप राहिले ते पण मी इथं व्यवस्थित काढून घेणार आहे. तर बघा हे पीठ आता छान बनलेलं आहे. रंग बघू शकताय बऱ्यापैकी बदललेला आहे. तर आता याला परत आपल्याला व्यवस्थित एक 5-7 मिनटासाठी भाजायचं आहे. टोटल आपल्याला 15 ते 20 मिनटं हे पीठ जे आहे ते भाजावं लागतं. फक्त लक्षात ठेवा की गॅस जो आहे तो एकदम कमी ठेवायचा. सुरुवातीला लो टू मीडियम ठेवायचा, पण जसं पीठ गरम होईल तसं गॅस लो करून लो गॅसवरच आपल्याला याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित पीठ भाजाल तितकेच लाडू छान होतात. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते. ड्रायफ्रूटमध्ये फक्त काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट इथं वापरू शकता. व्यवस्थित त्यालाही भाजायचं म्हणजे त्याचाही कच्चेपणा निघून जाईल आणि छान असं पीठ भाजलं जाईल. पिठाचा आता रंग बघू शकताय, अगदी मस्त लालसर रंग आलेला आहे. खूप छान खमंग पीठ आपलं आता भाजलं गेलेलं आहे. परत अजून 2 मिनटं आपण याला भाजून घेऊया, म्हणजे जे पीठ आहे ते छान असं भाजलं जाईल. सुगंध खूप छान येतो, रंगही बदलतो, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की पीठ आपलं भाजलं की नाही ते. तर आता पीठ छान भाजलेलं आहे. गॅस बंद केला आहे आणि आता या पिठाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मध्ये-मध्ये आपण असं मिक्स करत राहायचं, कारण कढई गरम असते, खालून पीठ लागायची शक्यता असते त्यामुळे. तर आता पीठ जे आहे ते थंड झालं आहे. मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये मी साखर टाकणार आहे, पिठी साखर. तर 2 ग्लास मी पीठ घेतलं होतं, त्यासाठी मी इथं 1.5 ग्लास साखर टाकते. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गव्हाचं पीठ आणि गुळाचे लाडू कसे बनवायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनेलवर शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन नक्कीच चेक करा. यामध्ये विलायची आणि जायफळ पावडर मी मिक्स केलेली आहे. आता हे सर्व हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते. साखर टाकल्यानंतर लाडूचे जे मिश्रण आहे त्याचा रंग थोडासा
पांढरट झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण पीठ भाजलं होतं त्याचा रंग थोडासा डार्क होता, आता थोडा लाईट कलर झालेला आहे आणि बघू शकताय अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत. मी जे तूप टाकलं होतं ते एकदम परफेक्ट होतं. तुम्हाला जर वाटलं की थोडं तूप कमी वाटते, लाडू वळला जात नाही, तर या स्टेजला तुम्ही थोडंसं तूप गरम करून यामध्ये मिक्स करू शकता. तर बघा अगदी छोटे छोटे लाडू मी इथं बनवत आहे. आता याच लाडूच्या मिश्रणामध्ये तुम्ही थोडासा डिंक तळून तो बारीक करून सुद्धा वापरू शकता किंवा अजून कुठले ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. अतिशय चविष्ट खमंग असे आपले हे लाडू बनवून तयार आहेत. बनवायला खूप सोपे आहेत आणि हे 1 महिना आरामात टिकतात. मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे बनवून ठेवू शकता. खूप मस्त खमंग लागतात. तर गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.